नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. अजय राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्या व्हिडिओला कमेंट्स येत आहेत, सर नवीन राशन कार्ड कसं काढायचं यावर व्हिडिओ बनवा. तर आज आपण नवीन राशन कार्ड कसं काढायचं याचा व्हिडिओ बनविलेला आहे. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. आपल्या मोबाईलमध्ये गुगलवरती RCMS असं सर्च करायचं आहे. RCMS सर्च केल्याच्यानंतर आपल्यासमोर पहिली लिंक ओपन होईल. rcms.mahafood.gov.in या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर साइन इन ऑब्लिक रजिस्टर यामध्ये आपल्याला पब्लिक लॉग इन हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आपल्यासमोर रजिस्टर यूजर आणि न्यू यूजर साइन अप हिअर असे दोन बटन दिसत आहे. त्यामधील आपल्याला न्यू यूजर साइन अप हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर तीन ऑप्शन दिसत आहे. त्यामधील आपल्याला तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरता वेळेस ही माहिती पत्नीच्या नावाने भरायची आहे आणि सर्व माहिती पत्नीची भरायची आहे, जेणेकरून राशन कार्डावर कुटुंब प्रमुख पत्नी असतात. तर या ठिकाणी नेम इन लोकल लँग्वेज या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये आधार कार्डावर आहे तसं नाव भरून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल नेम ॲज पर आधार या ठिकाणी आपल्या आधारवरती इंग्लिशमध्ये जे नाव आहे तसं इंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार नंबर इंटर करायचा आहे. त्यानंतर आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर येथे आपल्याला आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो येथे इंटर करून घ्यायचा आहे. नंतर ईमेल आय डी येथे इंटर करायचा आहे. ईमेल आय डी इंटर केल्याच्या नंतर लॉग इन आय डीमध्ये आपण आधार नंबर किंवा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी अशा प्रकारे आपण लॉग इन आय डीमध्ये तिन्हीपैकी एक इंटर करून घेऊ शकतो. आणि लॉग इन आय डी इंटर केल्याच्या नंतर चेक अवेलेबिलिटी या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर खाली जायचं आहे. खाली गेल्याच्या नंतर इंटर पासवर्डमध्ये आपल्याला नवीन क्रिएट करायचा आहे पासवर्ड. तर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड इंटर करायचा आहे. पासवर्ड इंटर केल्याच्या नंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड खाली इंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड इंटर केल्याच्या नंतर कॅप्चामध्ये आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे, जो समोर असतो तो. कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP इंटर करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा होम बटनवरती जायचं आहे. होम बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला पब्लिक लॉग इन या ऑप्शनमध्ये जायचं आहे. पब्लिक लॉग इन या ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर येथे रजिस्टर यूजर आता 1 नंबरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, कारण आपण नोंदणी केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आता 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी रजिस्टर यूजर या बटनावरती क्लिक करीत आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण ज्या व्यक्तीची नोंदणी केलेली आहे त्या व्यक्तीचा येथे आधार नंबर इंटर करून घ्यायचा आहे. आपल्याला ऑप्शन 1 मध्ये इंटर आधार नंबर यामध्ये आपल्याला आधार नंबर इंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर इंटर केल्याच्या नंतर कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जातो. तो OTP आपल्याला इंटर करून घ्यायचा आहे. OTP इंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर राशनचा डॅशबोर्ड ओपन होत आहे. यामध्ये आपण पाहू शकता डॅशबोर्ड, आपला एडिट राशन कार्ड ॲप्लिकेशन. यामध्ये आपल्याला आपला एडिट राशन कार्ड ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट ऑफ ॲप्लिकेंट, तहसील ऑफ ॲप्लिकेंट, विलेज ऑफ ॲप्लिकेंट यामध्ये आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपली तहसील सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपला गाव सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी राशन कार्ड मेंबर अँड पर्सनल डिटेल्स यामध्ये आपल्याला ॲड मेंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे.
ॲड मेंबर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर राशन कार्ड अँड मेंबर डिटेल्स ओपन झालेले आहे। यामध्ये आपल्याला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे। काही माहिती ऑलरेडी भरलेली आहे। तर या ठिकाणी फोटोग्राफ ऑफ मेंबर, राशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर, तर ही माहिती भरायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी नवीन राशन कार्डसाठी अप्लाय करत आहोत। त्यासाठी राशन कार्ड नंबर भरण्याची आवश्यकता नाही। नंतर राशन कार्ड लिफ्टिंग एलिजिबिलिटी, या ठिकाणी यस ऑलरेडी सिलेक्ट राहणार आहे। त्यानंतर मनरेगा स्टेटस, यामध्ये जर आपण रोजगार हमीमध्ये असाल तर यस करा, अन्यथा नो करा। त्यानंतर येथे आपला मेंबर आय डी दिसत आहे। मेंबर आय डी भरण्याची आवश्यकता नाही। नंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर इंटर करून घ्यायचा आहे। आधार नंबर इंटर केल्याच्या नंतर मेंबर नेम LL, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये नाव इंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर ऑक्युपेशनमध्ये आपला व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अॅन्युअल इन्कम, यामध्ये आपल्याला हेड ऑफ फॅमिली स्त्री आहे, त्यासाठी मी 0 करीत आहे। उत्पन्न प्रमाणपत्र हे पतीच्या नावाने असतं, त्यासाठी मी पतीची माहिती भरताना इन्कम डिटेल्स भरणार आहे। कास्ट कॅटेगरी, कास्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला जी कॅटेगरी असेल आपली ती निवडून घ्यायची आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट येथे अपलोड करण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर आपल्याला स्पोज नेममध्ये आपल्याला इंटर करायची आवश्यकता नाही, कारण जे रेड स्टार आहेत तेच इंटर करून घ्यायचे आहेत। नंतर डॉक्युमेंट टाईप, डॉक्युमेंट टाईपमध्ये या ठिकाणी आपल्याला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल मार्कशीट, आधार, पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड, जर आपल्याकडे पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड नसेल तर आधार सिलेक्ट करायचा आहे आणि डॉक्युमेंट नंबरमध्ये आपला आधार नंबर इंटर करायचा आहे आणि खाली बर्थ सर्टिफिकेटमध्ये आपला आधार कार्ड अपलोड करायचा आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। त्यानंतर फादर्स नेम LL, यामध्ये ॲप्लिकंटच्या वडिलाचं नाव इंटर करायचं आहे मराठीमध्ये। त्यानंतर फादर्स नेम EN म्हणजे इंग्लिश, यामध्ये ॲप्लिकंटच्या वडिलाचं नाव इंग्लिशमध्ये इंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर मदर्स नेम, त्यानंतर मदर्स नेम इंग्लिशमध्ये इंटर करायचा आहे आणि नंतर बँक डिटेल्स, बँक डिटेल्स आपल्याला फिल करायची आवश्यकता नाही। नंतर आपल्याला एजमध्ये डेट ऑफ बर्थ विचारली जाते, डेट ऑफ बर्थ येथे इंटर करून घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे आणि नॅशनॅलिटी ऑलरेडी सिलेक्ट राहणार आहे। ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर स्पेशल कॅटेगरीमध्ये आपल्याला नॉन स्पेशल कॅटेगरी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि खाली 2 चेकबॉक्स दिसत आहे, त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला मेंबर येथे ॲड झालेला आहे। अशाच प्रकारे आपण फॅमिलीमधील इतर मेंबर्स ॲड करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता आपण सर्व मेंबर ॲड करून घेतलेले आहेत मी, जे ॲड करायचे आहेत ते। इन्कम डिटेल्समध्ये हजबंडच्या नावाच्या समोर इन्कम डिटेल्स दाखविलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे। नंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर कार्ड टाईप डिटेल्स, यामध्ये आपल्याला PHS सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे आपल्याला धान्य मिळतो। त्यानंतर कार्ड डिटेल्स सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल्समध्ये क्लिक करायचं आहे। ॲड्रेस डिटेलवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपला हाऊस नंबर इंटर करायचा आहे। हाऊस नंबर नसेल तर या ठिकाणी 0 इंटर करा। त्यानंतर लँडमार्कमध्ये या ठिकाणी आपल्या गावाचं नाव इंटर करू शकता किंवा जर चौक किंवा गल्ली किंवा रस्ता असेल तर त्या ठिकाणी इंटर करून घेऊ शकता। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपला पिनकोड इंटर करून घ्यायचा आहे आणि प्रेझेंट रेसिडेंट ॲड्रेस या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर गॅस अँड केरोसिन ऑइल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला गॅस कनेक्शन स्टेटस, यामध्ये आपल्याकडे गॅस कनेक्शन असेल तर याची माहिती भरून घ्यायची आहे। तर जशा टाईपचं आपल्याकडे कनेक्शन आहे तशा टाईपचं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी माझ्याकडे गॅस कनेक्शन नाही, त्यामुळे मी नो करून घेत आहे। नो केल्याच्या नंतर आपल्याला खाली अटॅचमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अटॅचमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी प्रूफमध्ये जर वोटर ID किंवा पॅन कार्ड आपल्याकडे नसेल
आणि अदर प्रूफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट नंबरमध्ये या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. चूज फाईलमध्ये आपला आधार कार्ड अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट अपलोड करताना PDF फाईलमध्ये अपलोड करायचा आहे आणि जेणेकरून 200 KBच्या आतमध्ये फाईल पाहिजे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये आपल्याला वोटर ID कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट, टेलिफोन बिल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल जर आपल्याकडे असेल अवेलेबल तर टाका. आणि अदर गव्हर्नमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑदर्समध्ये ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला ऑदर्समध्ये एनी डॉक्युमेंट सपोर्ट फॅमिली इन्कम हे ऑप्शन सिलेक्ट करून यामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. तहसीलचा असो किंवा तलाट्याने दिलेला दाखला अपलोड करायचा आहे. दोन्हीपैकी कोणताही सर्टिफिकेट आपण इन्कम प्रूफ म्हणून अपलोड करू शकतो. तर या ठिकाणी मी तलाट्याने दिलेला दाखला अपलोड करणार आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. न्यू NFSA क्रायटेरिया यामध्ये आपल्याला या ठिकाणी ऑप्शनमध्ये PHS सिलेक्ट करायचा आहे. रिमार्कमध्ये 0 एंटर करून घ्यायचा आहे आणि चूज फाईल यामध्ये आपल्याला आपल्या गावातील रेशन दुकानदाराकडून एक सर्टिफिकेट मिळतो रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी. तो सर्टिफिकेट येथे अपलोड करून घ्यायचा आहे. तो सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला फॅमिली टोटल ॲन्युअल इन्कम यामध्ये आपल्याला आपली इन्कम दिसत आहे. त्यानंतर FPS डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या गावचा रेशन दुकानदार जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय अथॉरिटी डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर जो आपल्या अर्जाची पडताळणी करणार आहे तो इन्स्पेक्टर ID इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती भरलेली आहे. सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर कन्फर्म अँड प्रोसेस टू सबमिट ॲप्लिकेशन फीस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर राशन कार्ड ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे. हॅज बीन सबमिटेड फॉर व्हेरिफिकेशन अँड अप्रुव्हल. तर ओके म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती राशन कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. आणि ॲप्लिकेशन करताना काही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.